नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला गरिबीशी संबंधित किंवा गरिबी रेषेशी संबंधित जे वेगवेगळे गट होते, म्हणजे कार्यकारी गट असतात ज्याला आपण वर्किंग ग्रुप म्हणतो, किंवा एक्सपर्ट ग्रुप असतात म्हणजे तज्ज्ञ गट असतात, वेगवेगळ्या कमिटीज असतात, आयोग असतात, कमिशन्स असतात, हे बघायचे आहेत. आणि विशेष करून असे गट किंवा समित्या बघायच्या आहेत की ज्यांची नेमणूक ही पूर्वी जो प्लॅनिंग कमिशन होता म्हणजे नियोजन आयोग होता, किंवा आता नियोजन आयोगाची जागा ज्या नीती आयोगाने घेतलेली आहे त्यांच्या बाबतीत बघणार आहोत. अर्थात त्या डिस्कशनच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या इतर समित्या पण असतील की ज्या ॲक्च्युली नियोजन आयोग किंवा नीती आयोगाने स्थापन केलेल्या नव्हत्या पण महत्त्वाच्या आहेत, त्या पण अनुषंगाने आल्या तर आपण जरूर बघू. ओके, सुरुवात सगळ्यात महत्त्वाची होते ती 1962 मध्ये, 1962. ओके, 1962 मध्ये प्लॅनिंग कमिशनने म्हणजे नियोजन आयोगाने, ओके, सो मी इथे PC लिहितो. PC म्हणजे प्लॅनिंग कमिशन म्हणजे नियोजन आयोग. प्लॅनिंग कमिशनने एक गट स्थापन केला, तो होता एक वर्किंग ग्रुप. म्हणजे काय? कार्यकारी गट. ठीक आहे, वर्किंग ग्रुप म्हणजे कार्यकारी गट. ओके, आणि या कार्यकारी गटाकडे नेमकं काय काम देण्यात आलं होतं, तर बेसिकली ज्याला आपण किमान राहणीमान म्हणतो, म्हणजे काय, मिनिमम स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, किमान राहणीमान. किमान राहणीमान म्हणजे मिनिमम स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे काय की एखाद्या माणसाच्या किंवा एखाद्या कुटुंबाच्या अगदी ज्या बेसिक गरजा आहेत त्या बेसिक गरजा भागवण्यासाठी काय गोष्टी आवश्यक आहेत त्याला आपण मिनिमम स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणतो. हे काय आहे हे ठरवण्यासाठी हा कार्यकारी गट होता. ओके, सो या कार्यकारी गटाने वेगवेगळे अहवाल, वेगवेगळ्या समित्या वगैरे यांचे अहवाल स्टडी करून या गटाने जे ठरवलं पॉवर्टी लाईन किंवा किमान राहणीमानाच्या अटी, किमान राहणीमानासाठी काय पाहिजे ते असं ठरवलं त्यांनी. दोन एक होतं अर्बन एरियासाठी. अर्बन एरिया म्हणजे काय, नागरी क्षेत्र, आणि दुसरं म्हणजे रुरल एरिया म्हणजे ग्रामीण क्षेत्र. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठरवल्या कारण दोघांमध्ये वस्तूंच्या किमतींची, गरजांची जी पातळी असते ती वेगवेगळी असते. ठीक आहे, सो शहरी भागासाठी त्यांनी ठरवलं 25 रुपये पर कॅपिटा पर इयर. ओके, सॉरी 25 रुपये पर कॅपिटा. पर कॅपिटा म्हणजे काय, दर डोई म्हणजे प्रत्येक माणशी. ओके, पर कॅपिटा. आणि पर मंथ म्हणजे काय, मासिक. म्हणजे एका महिन्यामध्ये एका माणसाला कमीत कमी 25 रुपये असले पाहिजेत तर तो किमान राहणीमानाचं जीवन जगू शकतो. हे कशामध्ये, शहरी भागामध्ये. आणि ग्रामीण भागासाठी त्यांनी हा निकष लावला तो म्हणजे 20 रुपये. सो 20 रुपये पुन्हा पर कॅपिटा म्हणजे दर डोई, प्रति महिना म्हणजे मासिक. आणि या प्रत्येकाला जर आपण 12ने गुणलं तर आपल्याला वार्षिक मिळेल. सो 25ला जर 12ने गुणलं तर आपल्याला किती येतील, 300 रुपये येतील, म्हणजे वार्षिक 300 रुपये. आणि ग्रामीण भागामध्ये 20 गुणिले 12 म्हणजे 240 रुपये. सो शहरी भागासाठी वार्षिक म्हटलं तर 300 रुपये आणि रुरल भागामध्ये वार्षिक म्हटलं तर 240 रुपये हे त्यांनी डिसाईड केलं. ओके, सो हा काय होता, कृती दल होता. ठीक आहे, राईट. त्याच्यानंतर एक महत्त्वाची समिती आली किंवा एक पुन्हा एकदा हा सुद्धा वर्किंग ग्रुप होता, तो म्हणजे YK अलग. YK अलग, अलग. ठीक आहे, YK अलग. हा जो फोटो आहे हा YK अलग सरांचाच आहे. आता हा जो कृतीदल, हे जे कृतीदल होतं, हे कृतीदल स्थापन झालं ते जुलै 1977 मध्ये. ओके, सो स्थापन कधी, जुलै 1977 मध्ये. आणि याचा जो अहवाल आला जानेवारी 1979 मध्ये.
1979. ठीक आहे. सो ज्या वर्षात अहवाल आला साधारणतः हेच वर्ष YK अलग समितीचं वर्ष मानलं जातं. सो तुम्हाला जर आला की YK अलग समिती कधीची आणि त्याच्यात जर स्पष्ट नसेल काही की स्थापना की अहवाल आणि 1979 असेल ऑप्शन, तर तो द्यायला हरकत नाही. ठीक आहे. ओके. हा पण कोणी स्थापन केला होता? हा सुद्धा प्लॅनिंग कमिशन, म्हणजे मी PC लिहितो, प्लॅनिंग कमिशननेच स्थापन केलेला होता. ठीक आहे. ओके. हा काय होता? याचं नेचर काय होतं? याचं नेचर होतं टास्क फोर्स. टास्क फोर्स आधीचा काय होता? कार्यकारी गट, वर्किंग ग्रुप म्हणजे कार्यकारी गट. हा होता टास्क फोर्स, म्हणजे याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो कृती दल. टास्क फोर्स म्हणजे कृती दल आणि वर्किंग म्हणजे कार्यकारी. ठीक आहे. ओके. आता बेसिकली याची सुद्धा जी हे होतं, याचा जो मॅन्डेट होता म्हणजे कशावर यांनी शिफारसी कराव्यात ते पण बेसिकली मिनिमम स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग होतं. फक्त त्यात थोडंसं नाव वेगळं दिलेलं होतं, मिनिमम नीड्स अँड इफेक्टिव्ह कन्झम्पशन डिमांड असं नाव दिलेलं होतं. अर्थ त्याचा एकूण एक तोच झाला, मिनिमम नीड्स अँड इफेक्टिव्ह कन्झम्पशन डिमांड. ठीक आहे. इफेक्टिव्ह कन्झम्पशन डिमांड बेसिक तेच झालं की मिनिमम किती आवश्यक आहे. ठीक आहे. ओके. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की थोडासा फरक याच्यामध्ये असा आहे की आपण याच्या पूर्वीचा जो कार्यकारी गट बघितला त्यांनी फक्त पैशांमध्ये दिलं होतं, त्याचं काही लॉजिक नव्हतं. पण अलग समितीने मात्र अन्न हा आधार घेतला की बाबा बेसिकली मिनिमम बेअर मिनिमम दररोज किती अन्नाची गरज आहे एका व्यक्तीला. ठीक आहे. आता याच्या पूर्वी म्हणजे अलग समिती ही स्थापन झाली 1977 मध्ये. याच्या पूर्वी एक दुसरा गट होऊन गेला होता ज्याचं नाव आहे दांडेकर आणि रथ समिती. ठीक आहे. 1971ची दांडेकर रथ समितीची शिफारसी आपण आधीच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत आणि ती 1971ची समिती होती, लक्षात ठेवा. आणि त्यांनी पहिल्यांदा सिस्टमिक असेसमेंट केली होती पॉवर्टीची, म्हणजे गरिबीची सिस्टमॅटिक म्हणजे व्यवस्थिशीर मोजणी त्यांनी केलेली होती. ठीक आहे. आणि त्यांनी नॅशनल सॅम्पल सर्व्हेचा डेटा वापरला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की कॅलरीच्या बेसिसवर गरिबी मोजली जावी. हे कोणी सांगितलं होतं? दांडेकर आणि रथ. बेसिकली तीच कन्सेप्ट YK अलग समितीने सुद्धा स्वीकारली की बेसिकली अन्न. पण अन्न म्हणजे काय? आता अन्नामध्ये आपल्याला भाजी भाकरी पण खाता येते, चटणी पोळी पण खाता येते, कांदा पोळी पण खाता येते, वरण भात पण खाता येतो. मग अन्नाला काहीतरी असं संख्यात्मक माप पाहिजे. काय? संख्यात्मक माप की बाबा अन्न याचा आपण संख्यात्मक माप देऊ शकत नाही. किती किलो खावं किंवा किती ग्राम खावं, कोणी पोळी खाईल कोणी भाकरी खाईल, मग मोजायचं कसं ते? सो त्याच्या संख्यात्मक मापासाठी मग बेसिकली अन्नातनं मिळणारी ऊर्जा. ठीक आहे. अन्नातनं उरणारी ऊर्जा त्याला आपण उष्मांक देखील म्हणतो. अन्नातनं मिळणाऱ्या ऊर्जेला आपण काय म्हणतो? उष्मांक म्हणजे काय? कॅलरीज. ठीक आहे. सो त्यांनी कॅलरीज मोजायचं जे रथ समितीने पण सांगितलं होतं. आपल्याला माहिती आहे की रथ समितीने किती सांगितलं होतं रे मित्रांनो? रथ समितीने सांगितलं होतं 2250 कॅलरी. ओके. 2250 कॅलरी प्रति माणशी प्रति दिवस इतका उष्मांक अन्नातनं मिळाला पाहिजे. हे कोणी सांगितलं होतं? रथ समितीने. आणि त्यांनी ग्रामीण शहरी असं काही बायफर्केशन केलं होतं नव्हतं रथ समितीने. 2250 सगळ्यांसाठी. ठीक आहे. ओके. सो ते मी इथनं इरेज करतो. पण जी ही समिती आहे आपली YK अलग समितीने, YK अलग समितीने ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी वेगवेगळे उष्मांक सांगितले. सो ग्रामीण आणि शहरी. ठीक आहे. वेगवेगळे उष्मांक त्यांनी सांगितले. ग्रामीण भागासाठी त्यांनी सांगितलं की प्रति व्यक्ती प्रतिदिन 2400 कॅलरी इतका उष्मांक अन्नातनं मिळाला पाहिजे किंवा 2400 कॅलरी उष्मांक देणारं अन्न त्या व्यक्तीला मिळालं पाहिजे. हे 2400 काय आहे मित्रांनो?
प्रति व्यक्ती प्रतिदिन, प्रति व्यक्ती म्हणजे एका माणसाला एका दिवसात, प्रतिदिन, ठीक आहे. आणि शहरी भागासाठी त्यांनी हे प्रमाण लावलं 2100 कॅलरी, पुन्हा प्रति व्यक्ती प्रतिदिन. मग त्यावेळी 73-74 मध्ये जो NSSOचा म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनचा डेटा होता, त्याचा वापर करून बाबा की हा जो 2400 इतका उष्मांक मिळण्यासाठी जे अन्न खरेदी करावं लागेल त्याला साधारणतः किती खर्च येईल याचा त्यांनी अंदाज काढला. मग ग्रामीण भागात 2400 कॅलरीसाठी तो खर्च आला साधारणतः 49.1 रुपये. किती? 49.1 रुपये. ॲक्च्युली ही ॲक्युरेट व्हॅल्यू आहे 49.09, पण 09 म्हणजे जवळपास 0.1च होतो, त्याच्यामुळे आपण ते राऊंड केलेलं आहे थोडंसं. आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरी मिळवण्यासाठी जो खर्च आहे तो त्यांनी काढला साधारणतः 56.64 रुपये, म्हणजे त्याला एक मिनटं साधारणतः आपण म्हणू शकतो 56.7 किंवा 6, ठीक आहे. ॲक्युरेट व्हॅल्यू होती त्याची 56.64 रुपये, ठीक आहे. प्रति व्यक्ती प्रतिदिन इतके कॅलरी मिळण्यासाठी लागणारा हा जो खर्च आहे हा खर्च मात्र मासिक होता. म्हणजे दररोज 2400 कॅलरी देणारं अन्न मिळवण्यासाठी 30 दिवस जर घेतले म्हणजे महिना घेतला तर एका महिन्यामध्ये साधारणतः हा 49.1 रुपये. सो हे जे आकडे होते पैशांमधले आकडे हे महिन्याचे होते, ठीक आहे. आणि हा जो 2400 आकडा आहे कॅलरीचा हा प्रति व्यक्ती प्रतिदिन आहे आणि 49.1 रुपये हा महिन्याचा खर्च आहे. एवढे कॅलरी दररोज मिळवण्यासाठी एक महिन्याभर किती लागेल खर्च एका महिन्यासाठी. त्याच पद्धतीने 2100 कॅलरी शहरी भागासाठी प्रति व्यक्ती प्रतिदिन आहे आणि दररोज एवढं मिळवण्यासाठी एक महिनाभर जर आपण जेवलो तर किती खर्च येईल शहरी भागामध्ये, तर साधारण 56.6 रुपये, ठीक आहे. सो अशा पद्धतीने यांनी कॅलरीमध्ये कन्वर्ट केलं. मग यानुसार त्यांनी गरिबी रेषेची गरिबीची मोजणी केली. तर गरिबीच्या मोजणीनुसार हे कधीचा आकडा होता हा 1973-74. तर 73-74 मध्ये एकूण गरिबी त्यांना हे जर निकष लावले तर एकूण गरिबी आली ही साधारणतः 54.9, म्हणजे आपण साधारणतः 55 धरू शकतो, ठीक आहे. 54.9 म्हणजेच काय जवळपास 55%. यातली ग्रामीण भागामध्ये जी गरिबी होती, ग्रामीण भागातलं प्रमाण जे होतं ते होतं साधारणतः 56.4% आणि शहरी किंवा नागरी भागामध्ये हे जे प्रमाण होतं ते होतं साधारणतः 49%. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जास्त गरिबी होती या निकषांनुसार आणि शहरी भागामध्ये त्या मानाने मात्र कमी होती. ओके, सो ही होती YK अलग समिती. आता आपण पुढची कमिटी बघूयात. या कमिटीचं नाव आहे लकडावाला समिती. ओके, लकडावाला समिती. आता या समितीच्या बाबतीत बेसिकली 3 टाईमलाईनच्या तारखा लक्षात ठेवायच्या किंवा इयर्स लक्षात ठेवायचे. पहिला मुद्दा म्हणजे ही स्थापन झाली होती सप्टेंबर 1989 मध्ये. सप्टेंबर 1989. साधारणतः 4 वर्षांनी म्हणजे जुलै 1993 मध्ये अहवाल या कमिटीने सादर केला. जुलै 1993. सो साधारणतः या कमिटीला 1993ची कमिटी मानलं जातं. 1993. साधारणतः याच्या पूर्वीच्या आपण सगळ्या कमिटीज बघितल्या. ज्या वर्षामध्ये त्यांनी आपला अहवाल दिला ते वर्ष त्या कमिटीचं मानलं जातं, राईट. आणि अजून साधारणतः 4 वर्षांनी म्हणजे 1997 मध्ये शासनाने याचा अहवाल स्वीकारला. अर्थात त्याच्यामध्ये काही मायनर मॉडिफिकेशन्स बदल करून स्वीकारला, पण मेजॉरिटी त्यांच्या शिफारसी त्यांनी स्वीकारल्या, काही थोडेफार चेंजेस करून. सो 89, 93 आणि 97. आता ही कमिटी नेमली कोणी होती, तर ही कमिटी नेमली होती पुन्हा प्लॅनिंग कमिशनने. सो PC लिही तुम्ही इथे, प्लॅनिंग कमिशन, ठीक आहे, म्हणजे योजना आयोग.
या कमिटीचं नेचर काय होतं? या कमिटीचं नेचर होतं टास्क फोर्स, म्हणजे कृती दल. ठीक आहे, टास्क फोर्स, कृती दल. ठीक आहे, ओके. आणि याचे जे अध्यक्ष होते त्यांचं नाव होतं डी लकडावाला. किंवा त्यांच्या नावावरूनच या कमिटीचं नाव आहे. ठीक. आता बघा मित्रांनो, की बेसिकली एक कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा एक शॉर्ट फॉर्म आहे. त्या शॉर्ट फॉर्मला लिहितात PLB. म्हणजे जिथे जिथे आपण गरिबीचा स्टडी करू तिथे PLB हा शॉर्ट फॉर्म येतो. या PLBचा लॉंग फॉर्म आहे किंवा फुल फॉर्म आहे पॉवर्टी लाईन बास्केट. ठीक आहे, याला मी मराठीमध्ये अजिबात ट्रान्सलेट करणार नाही, हेच लक्षात ठेवा, पॉवर्टी लाईन बास्केट. ठीक आहे, गरिबी रेषेची बास्केटला काय म्हणायचं, बास्केटच म्हणा, वॉट एव्हर. पॉवर्टी लाईन बास्केट. पॉवर्टी लाईन बास्केट म्हणजे काय? बास्केट म्हणजे आपल्याला माहिती आहे बास्केट. तर बेसिकली पॉवर्टी लाईन म्हणजे गरिबी रेषा ठरवताना आपण मागच्या काही कमिटींच्या बाबतीत बघतो आहोत की बेसिकली काय कन्सिडर केलं जातं, कॅलरीज, की किती कॅलरी देणारं अन्न त्यांनी खाल्लं पाहिजे किमान एका दिवसामध्ये. सो ते अन्न तेवढ्या कॅलरीज देणाऱ्या अन्नाच्या ज्या बाबी आहेत त्या कोणत्या कोणत्या, त्या अन्नाच्या बाबी, समजा पोळी असेल, भात असेल, वरण असेल, भाजी असेल, त्या वस्तूंची बास्केट याला म्हणतात PLB, म्हणजे पॉवर्टी लाईन बास्केट. आणि मग ही बास्केट एकदा ठरली की बाबा या गोष्टींचा समावेश असला पाहिजे पॉवर्टी लाईन ठरवताना, या वस्तूंचा, या बास्केटला म्हणायचं पॉवर्टी लाईन बास्केट. कारण पॉवर्टी लाईन म्हणजेच गरिबी रेषा ठरवण्यासाठी या किमान एवढ्या वस्तू त्या व्यक्तीला, कुटुंबाला मिळायला पाहिजेत हे ठरवलं जातं, म्हणून याला म्हणायचं पॉवर्टी लाईन बास्केट. आता जी लकडावाला समिती आहे यांनी काय ॲज्युम केलं किंवा काय गृहीत धरलं की भारतामध्ये, आपण याच्यापूर्वी याचा उल्लेख आलेला आहे, CPI, IW आणि CPIAL याचा लॉंग फॉर्म याच्यापूर्वी एकदा आलेला आहे आपल्याला, पुन्हा सांगतो. CPI म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. ठीक आहे, ग्राहक किंमत निर्देशांक. आणि हा कोणासाठी? IW म्हणजे इंडस्ट्रियल वर्कर, म्हणजे औद्योगिक कामगारांसाठी. आणि दुसरा पण CPI म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. आणि AL म्हणजे कोणासाठी? ॲग्रिकल्चरल लेबरर, म्हणजे कृषी क्षेत्रामधील मजूर. ठीक आहे. सो ज्यावेळी हे किमतीचे निर्देशांक ठरवले जातात, तर किमतीचे निर्देशांक ठरवताना सुद्धा एक बास्केट कन्सिडर केली जाते की बाबा कोणत्या कोणत्या वस्तू घ्यायच्या. म्हणजे साधारणतः इंडस्ट्रियल वर्कर, औद्योगिक कामगारांच्या दृष्टीने दररोजच्या वापरातल्या गोष्टी कोणत्या आहेत त्याची बास्केट. ॲग्रिकल्चरल लेबरर म्हणजे कृषी क्षेत्रातील मजूर, यांच्याशी संबंधित किंमत निर्देशांक ठरवताना कोणत्या वस्तू घेतल्या पाहिजेत की ज्या कृषी मजुरांच्या दररोजच्या आयुष्यामध्ये लागतात. ही जी बास्केट आहे कशासाठी? CPI, IW आणि CPIAL ठरवण्यासाठी जी बास्केट आहे तीच बास्केट पॉवर्टी लाईन बास्केटसाठी सुद्धा बरोबर आहे. म्हणजे किंबहुना ही जी बास्केट आहे ही बरोबर या ॲग्रिकल्चर लेबरलचं म्हणजे कृषी कामगारांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या वस्तू दर्शवतं. आणि ही बास्केट औद्योगिक कामगारांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या वस्तू दर्शवतं, हे त्यांनी ॲज्युम केलं. कशासाठी? पॉवर्टी लाईन बास्केटसाठी. कोणी ॲज्युम केलं, कोणी गृहीत धरलं? लकडावाला समितीने. ओके, राईट. नेक्स्ट, त्यांनी दारिद्र्य रेषेसाठी जी याच्यापूर्वी जी अलग समिती आपण बघितलेली आधीच, बरोबर, द अलग समितीने जे रेकमेंडेशन्स दिलेले होते तेच रेकमेंडेशन्स कशाच्या बाबतीत, की कशी पॉवर्टी लाईन ठरवली, तीच कंटिन्यू केली. मग अलग समितीचे रेकमेंडेशन्स काय होते? ते म्हणजे ग्रामीण भागासाठी किती कॅलरी किमान मिळाल्या पाहिजे दररोज. तर ग्रामीण भागासाठी त्यांनी ठरवलं होतं 2400 कॅलरी, राईट. आणि नागरी किंवा शहरी भागासाठी किती ठरवल्या होत्या? 2100 कॅलरीज. सो
लकडावाला समितीने सुद्धा हे कंटिन्यू केलं की हे इतक्या कॅलरीज मिळाल्या पाहिजेत. ठीक आहे, राईट. आता याच्या व्यतिरिक्त हे तर झालं, मग हे सगळं जवळजवळ सेमच झालं अलग समितीसारखं. मग वेगळं काय सुचवलं लकडावाला समितीने? तर आधी आपण हे बघू की सेम काय होतं. सेम म्हणजे की अन्नाच्या आधारावर म्हणजेच कॅलरीच्या आधारावर पॉवर्टी लाईन ठरवावी, हे सेम होतं. करेक्ट. 2400 आणि 2100 कॅलरी हे पण सेम ठेवलं. मग बदल कशामध्ये केले? एक महत्वाचा बदल त्यांनी केला, तो म्हणजे नंबर 1, अलग समितीच्या याच्यामध्ये मी बदल लिहितो. अलग समितीमध्ये तुम्ही जर एक पाहिलं असेल तर संपूर्ण भारतासाठी त्यांनी एकच क्रायटेरिया लावलेला होता की समजा ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरी मिळवण्यासाठी किती पैसे लागतात ते त्यांनी ठरवलेलं होतं. संपूर्ण भारतासाठी एकच क्रायटेरिया ठरवलं होतं. नागरी भागासाठी 2100 कॅलरी दररोज पाहिजे असतील तर महिन्याचा खर्च किती लागतो हा पण भारताच्या स्तरावर एकच ठरवला होता. पण अलग समितीने एक गोष्ट लक्षात घेतली नव्हती की राज्यानुसार किमतींमध्ये फरक पडू शकतो आणि त्याच्यामुळे प्रत्येक राज्यानुसार किंमत निर्देशांक हा वेगवेगळा असू शकतो. आणि म्हणून त्यांनी हे सांगितलं की राज्यागणिक वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा निर्माण करण्यात याव्यात किंवा ठरवण्यात याव्यात. सो राज्यागणिक वेगळ्या दारिद्र्य रेषा. कारण काय की 2400 कॅलरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जितक्या रुपयाला मिळतील तितक्याच रुपयाला तामिळनाडूमध्ये सुद्धा 2400 कॅलरीसाठी तेवढाच खर्च लागेल असं नाही. तो वेगळा लागू शकतो, केरळमध्ये वेगळा लागू शकतो, UP-मध्ये वेगळा लागू शकतो. सो क्रायटेरिया सेम ठेवायचा 2400 आणि 2100 कॅलरीचा, मात्र राज्यागणिक तिथल्या किंमत निर्देशांकानुसार प्रत्येक राज्याची एक नवीन दारिद्र्य रेषा ठरवायची. हे सांगितलं लकडावाला कमिटी, सगळ्यात महत्वाचं. ओके, राईट. आणि ही दारिद्र्य रेषा जी ठरवली ती वेगवेगळ्या वेळी अपडेट कशी करायची? तर अपडेट करताना वापरायचं काय? वापरायचं तर CPI IW. कशासाठी? शहरी भागासाठी. इंडस्ट्रीयल वर्कर म्हणजे औद्योगिक कामगार कशात राहतात? शहरीमध्ये. आणि CPI AL म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर ॲग्रिकल्चर लेबरर्स, हा वापरायचा ग्रामीण भागासाठी, कारण ग्रामीण भागामध्ये जास्त करून कृषी कामगार असतात. सो राज्यांच्या या दारिद्र्यरेषा ठरल्यानंतर वेगवेगळ्या वर्षी त्यांच्यात जो बदल करायचा, कारण बघा समजा 2400 कॅलरी ठरलंय आपण, समजा आपण महाराष्ट्र घेऊ तर महाराष्ट्रामध्ये 2400 कॅलरी मिळतील एवढं अन्न घेण्यासाठी समजा 2021 मध्ये 200 रुपये खर्च लागत असेल तर 2024 मध्ये तो जास्त वेगळा खर्च लागेल ना, कारण 21च्या मानाने 24 मध्ये महागाई वाढलेली आहे. मग ती महागाई आपल्याला कन्सिडर करावी लागेल, 200चे वाढवावे लागतील. ते कसे वाढवायचे? मग 200च्या जागेवर 210 करायचे का 20 करायचे का 250 करायचे? त्याच्यासाठी काय वापरायचं? शहरी भागासाठी वापरायचा हा ग्राहक किंमत निर्देशांक इंडस्ट्रीयल वर्करसाठीचा, औद्योगिक कामगारांसाठीचा. आणि ग्रामीण भागासाठी वापरायचा ग्राहक किंमत निर्देशांक कृषी कामगारांसाठीचा. आणि या पद्धतीने त्याला अपडेट करायचं त्या पॉवर्टी लाईनला बेसिकली. ठीक आहे. सो त्याच्यासाठी हे वापरायचं. क्लिअर? ओके. त्यानंतर एक अजून सजेशन दिलं लकडावाला समितीने की याच्यापूर्वी साधारणतः NAS म्हणजे या सगळ्या दारिद्र्याशी संबंधित गोष्टींचं मोजमाप करण्यासाठी किंवा काही निकष ठरवण्यासाठी नॅशनल अकाउंट्स स्टॅटिस्टिक्स, NAS म्हणजे काय? नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक्स, हे वापरलं जायचं. नॅशनल अकाउंट्स स्टॅटिस्टिक्स साधारणतः GDPशी रिलेटेड वगैरे किमतीशी रिलेटेड जे ठरवले जातात ते नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक्स असतं. लकडावाला समितीने सांगितलं की या NAS म्हणजे नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक्स म्हणजे राष्ट्रीय
लेखा सांख्यिकी याच्याऐवजी NSS डेटावर जास्त करून, म्हणजे याच्यावर जास्त रिलाय करायचं नाही, तर NSS म्हणजे आपल्याला माहित आहे नॅशनल सॅम्पल सर्वे. ओके, सो काय होतं, नॅशनल सॅम्पल सर्वे असतात ना, हे जास्त फ्रिक्वेंटली म्हणजे जास्ती सारखे होत राहतात, त्याच्यामुळे अपडेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला जास्त मिळत राहते आणि ते म्हणजे हा डेटा जास्त रिलायबल असतो, जास्त विश्वासार्ह असतो, जास्त अपडेटेड असतो आणि त्याच्यामुळे NSS म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वेच्या डेटावर जास्त करून विश्वास ठेवावा असं त्यांनी सांगितलं. कोणी सांगितलं? लकडावाला कमिटी. ठीक आहे, ओके. तर या पद्धतीचा वापर करून आणि NSSOचा डेटा वापरून लकडावाला समितीने जे शिफारसी केलेल्या होत्या, जे निकष सुचवलेले होते, त्यानुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये जी दारिद्र्य रेषा काढली गेली त्याच्यानुसार मोजमाप केलं गेलं. आता बघा, या कमिटीच्या शिफारसीमध्ये वेगवेगळे वर्षी किती किती दारिद्र्य रेषेखाली होते वगैरे वगैरे, हा डेटा खूप जास्त आहे, तो तुम्ही पाठ करण्याची गरज नाही, लक्षातही ठेवण्याची गरज नाही आणि ते शक्य पण नाही. फक्त एक लक्षात ठेवा की या समितीने काय केलं होतं की राज्यानुसार प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळी पॉवर्टी लाईन सांगितली होती, बरोबर. सो ती जर अप्लाय केली तर त्यावेळी जी मेजरमेंट केली गेली, म्हणजे 1977-78 पासून तर 93-94 पर्यंत, त्यावेळी सर्वाधिक दारिद्र्य ज्या राज्यामध्ये आढळलं ते राज्य होतं ओरिसा. अजूनही ओरिसामध्ये खूप सारी गरिबी आहे, पण हे फक्त मात्र जरूर लक्षात ठेवा की ओरिसा हे या लकडावाला समितीच्या याच्यानुसार सर्वाधिक जास्त दारिद्र्य असणारं राज्य होतं. ठीक आहे, याच्या पलीकडे इतर अनेक आकडे आहेत लकडावाला समितीनुसार, ते पाठ करायची गरज नाही आणि ते तुम्हाला पाठ करणं शक्य पण नाही. ओके, सो ही होती लकडावाला समिती. आता दारिद्र्याशी संबंधित पुढची कमिटी आहे, अत्यंत महत्वाची कमिटी आहे, ती म्हणजे तेंडुलकर कमिटी. ठीक आहे, तेंडुलकर कमिटी. आता याच्या बाबतीत दोन महत्वाच्या टाइमलाईन लक्षात ठेवा. एकतर तेंडुलकर समितीची स्थापना झाली होती ती डिसेंबर 2005 मध्ये. ठीक आहे, डिसेंबर 2005 मध्ये. आणि यांचा जो अहवाल आला, या समितीचा जो अहवाल आला तो आला साधारणतः 4 वर्षांनी, म्हणजे नोव्हेंबर 2009 मध्ये. आणि त्याच्यामुळे तेंडुलकर समिती ही जी आहे ही साधारणतः 2009ची समजली जाते, कारण 2009 मध्ये त्यांचा अहवाल आला. आता हे कोणी स्थापना केली होती? पुन्हा याची स्थापना केली होती प्लॅनिंग कमिशनने, म्हणजे नियोजन आयोगाने किंवा योजना आयोगाने. याचं नेचर काय होतं? हा होता एक्सपर्ट ग्रुप, म्हणजे तज्ज्ञ गट. ठीक आहे, सो एक्सपर्ट ग्रुप असं याचं नेचर होतं, तज्ज्ञ गट. हे सगळे मी तुम्हाला PDF टेलिग्राम चॅनलवर देणार आहे, त्यामुळे तुम्ही काही लिहून घ्यायची गरज नाही. ठीक, या गटाचे अध्यक्ष होते ते म्हणजे सुरेश तेंडुलकर. ठीक आहे, सुरेश तेंडुलकर, आणि त्यांच्या नावावरनच आपण हिला तेंडुलकर गट म्हणून ओळखतो. आणि इतर महत्वाचे जे मेंबर्स होते या कमिटीचे ते होते R. राधाकृष्णन. लक्षात ठेवा, R. राधाकृष्णन, आणि सुरंजन सेनगुप्ता. सो सुरंजनच्या जागेवर मी S लिहितो, S. सेनगुप्ता, सुरंजन सेनगुप्ता हे महत्वाचे मेंबर्स होते. ठीक आहे, सो तेंडुलकर, राधाकृष्णन, सेनगुप्ता. आता हा तज्ज्ञ गट स्थापन करण्याचा मेन उद्देश काय होता? तर पहिल्यांदा म्हणजे इनफॅक्ट हा इतका कॉम्प्रेहेन्सिव्ह तज्ज्ञ गट होता, कारण यांना जे दिले गेलेलं मॅन्डेट होतं की बाबा तुम्ही काय करायचं हे फार ब्रॉड होतं. पहिला मुद्दा म्हणजे की पॉवर्टी लाईन म्हणजे गरिबी रेषा ठरवण्यासाठीचे, म्हणजे गरिबी रेषेचे जे अंदाज आहेत, हे अंदाज ठरवण्यासाठी जी मेथडॉलॉजी वापरली जाते, म्हणजे पद्धत वापरली जाते,
त्या मेथोडॉलॉजीचा रिव्ह्यू. ओके, मेथोडॉलॉजीचा रिव्ह्यू म्हणजे गरिबी रेषेचे अंदाज बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा रिव्ह्यू करणे, हा पहिला म्हणजे एकदम ब्रॉड होता मॅन्डेट. दुसरं म्हणजे की आधीच्या पद्धतीच्या काही ज्या त्रुटी होत्या, आधीच्या पद्धतींच्या त्रुटी होत्या, उदाहरणार्थ या त्रुटीसुद्धा अगदी क्लिअर करण्यात आल्या होत्या. पहिला मुद्दा होता तो म्हणजे कन्झम्पशन पॅटर्न, म्हणजे उपभोग, म्हणजे ज्या गोष्टी आवश्यक आहेत माणसाला जगण्यासाठी याचा जो पॅटर्न आहे कन्झम्पशन पॅटर्न, हा ॲब्सल्यूट म्हणजे कालबाह्य झालेला होता. म्हणजे समजा बघा, साधारणतः 73, 74, 77, 78 याची जी PLB होती, पॉवर्टी लाईन बास्केट, त्यावेळी ज्या गोष्टी समजल्या जात होत्या की बा या गोष्टी आवश्यक आहेत जीवनासाठी, पण आता ही गोष्ट होती 1973-74ची. ही जी पॉवर्टी लाईन बास्केट होती ही जुनी होती 73-74ची. बघा, ती अलग समितीमध्ये पण तीच होती, लकडावाला समितीमध्ये पण तीच होती. आता आपण 2005 मध्ये आहोत, म्हणजे तेंडुलकर गट स्थापन झाला त्यावेळी. तर बाबा त्यावेळी ज्या गोष्टी जीवनावश्यक समजल्या जातात त्याच्या पलीकडे आता जीवनावश्यक गोष्टींची आवश्यकता वाढलेली आहे. आणि त्याच्यामुळे ही जी PLB आहे, पॉवर्टी लाईन बास्केट, ही बास्केटमध्ये काही एक्स्ट्रा गोष्टी टाकणं गरजेचं आहे. तर त्या कोणत्या एक्स्ट्रा गोष्टी टाकल्या पाहिजेत, म्हणजे कोणत्या गोष्टी आत्ता 2005 मध्ये नुसतं रोटी कपडा मकान याच्यावर जगणं अशक्य आहे, त्याच्या पलीकडे काही गोष्टी आहेत. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये टाकल्या पाहिजेत, हा म्हणजे उपभोगाचा जो कालबाह्य पॅटर्न होता हा मॉडिफाय करणं, हे होतं. त्याच्यानंतर इन्फ्लेशन ॲडजस्टमेंट. दुसरा प्रॉब्लेम, कोणती त्रुटी होती? इन्फ्लेशन ॲडजस्टमेंट. इन्फ्लेशन म्हणजे चलनवाढ किंवा भाववाढ, आपल्याला माहीत आहे. सो आपल्याला माहिती आहे की पूर्वी काय वापरलं जात होतं हे ॲडजस्टमेंटसाठी, आपल्याला माहिती आहे की CPI म्हणजे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स शहरी भागासाठी इंडस्ट्रीयल वर्करचा आणि ग्रामीण भागासाठी ॲग्रिकल्चर लेबर म्हणजे कृषी कामगारांचा वापरला जात होता. पण वेगवेगळ्या रिजन्समध्ये आणि वेगवेगळ्या कालावधीमध्ये ही जी इन्फ्लेशन ॲडजस्टमेंट आहे ही नुसती CPI, IW किंवा ALने करणं योग्य नाही, तर याच्यासाठी सुद्धा काहीतरी वेगळी मेथडॉलॉजी डेव्हलप झाली पाहिजे. आणि ती मेथडॉलॉजी डेव्हलप करणं हे पण तेंडुलकर समितीला दिलं गेलेलं एक काम होतं. ठीक आहे, ओके. सो अशा पद्धतीने या कामाला सुरुवात केल्यानंतर तेंडुलकर समितीने जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सुचवण्यात आल्या. पहिली गोष्ट म्हणजे अत्यंत महत्त्वाची, म्हणून मी याला स्टार मार्क करतो, रेड पेन घेतो, की त्यांनी हेल्थ, नको आपण पिवळा घेऊया, हेल्थ, ओके, म्हणजे आरोग्य, आणि एज्युकेशन म्हणजे शिक्षण, याचा समावेश पॉव्हर्टी लाईन बास्केटमध्ये करण्याची शिफारस केली. याचाच अर्थ अप्रत्यक्ष अर्थ काय? याचाच अप्रत्यक्ष अर्थ असा की तेंडुलकर समितीने असं सांगितलं की हेल्थ आणि एज्युकेशन, आरोग्य आणि शिक्षण हे सुद्धा माणसाला गरीब करू शकतं, म्हणजे त्या सुद्धा माणसाच्या जीवनावश्यक गरजा आहेत आणि त्या सॅटिस्फाय होत नसतील तर सुद्धा माणूस गरीब आहे. म्हणजे हेल्थ आणि एज्युकेशन यांचा समावेश पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये करण्यात यावा अशी त्यांनी शिफारस केली. ओके, सो पहिली अत्यंत महत्त्वाची शिफारस. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की पूर्वी जी पॉवर्टी लाईन बास्केट होती म्हणजे PLB होती, पॉवर्टी लाईन बास्केट, ही ग्रामीण भागासाठी वेगळी होती. कारण आपल्याला माहित आहे की साधारणतः ग्रामीण भागासाठी CPI-AL याच्यासाठी वापरली जाणारी जी बास्केट होती, म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक, कृषी कामगारांसाठी वापरला जाणारा जो ग्राहक किंमत निर्देशांक आहे, तो ग्राहक किंमत निर्देशांक ठरवण्यासाठी जी PLB पॉवर्टी लाईन बास्केट म्हणजे ज्या वस्तूंची बास्केट वापरली होती तीच वापरली जात होती इथे. कशासाठी? गरिबी रेषेसाठी पण. आणि शहरी भागासाठी
कोणती वापरली जात होती? शहरी भागासाठी वापरली जात होती CPI इंडस्ट्रियल वर्करवाली बास्केट. थोडक्यात काय की ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्यासाठी वेगवेगळी बास्केट PLB वापरली जात होती. तेंडुलकर समितीने सुचवलं की युनिफॉर्म बास्केट की शहरी आणि ग्रामीण भागासाठी एकच बास्केट वापरण्यात यावी आणि त्या बास्केटमध्ये हेल्थ आणि एज्युकेशन हे सुद्धा इन्क्लूड करण्यात यावे. सो युनिफॉर्म बास्केट कशासाठी? ग्रामीण ॲज वेल ॲज शहरी भागासाठी. ही त्यांनी महत्त्वाची शिफारस केली. ओके, राईट. आता या सगळ्या रेकमेंडेशन्स नंतर तेंडुलकर समितीने त्यावेळी सुचवलं की जी पॉवर्टी लाईन आहे त्या पॉवर्टी लाईनसाठी रुरल एरियामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये, आता बघा तुम्ही म्हणाल की सर आत्ता तर तुम्ही म्हणतायत की ग्रामीण आणि शहरीसाठी एकच बास्केट एकच, पण मग त्या बास्केटमध्ये ज्या वस्तू आहेत किंवा ज्या सेवा आहेत हेल्थ एज्युकेशनच्या त्याच्यासाठी लागणारा खर्च ग्रामीण भागात वेगळा असेल. ग्रामीण भागातल्या डॉक्टरची फी कमी असू शकते, शाळांची फी कमी असू शकते, शहरामध्ये ती जास्त असू शकते. म्हणजे एक लक्षात ठेवा, बास्केट युनिफॉर्म होती पण तिच्यासाठी लागणारा खर्च युनिफॉर्म असू शकत नाही कारण तो बदलतो शहरी आणि ग्रामीण भागासाठी. सो हीच बास्केट वापरून या बास्केटसाठी ग्रामीण भागात किती खर्च मिनिमम लागेल आणि शहरी भागात किती लागेल हे त्यांनी कॅल्क्युलेट केलं आणि ते त्यावेळी 2004-05च्या दरम्यान त्यांनी ठरवलं की ग्रामीण भागामध्ये 446.68 रुपये 446.68 रुपये पर कॅपिटा म्हणजे प्रति माणशी म्हणजे एका माणसाला आणि प्रति मास म्हणजे मासिक म्हणजे प्रति महिना किंवा मासिक. ठीक आहे. म्हणजे ही जी बास्केट आहे या बास्केटमधल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी किमान ग्रामीण भागामध्ये प्रत्येक माणसाला प्रत्येक महिन्याला किमान इतका खर्च येईल. म्हणजे ज्यांचं उत्पन्न ग्रामीण भागामध्ये 446.68 रुपये प्रति माणशी प्रति महिना याच्यापेक्षा कमी असेल तर तो पॉवर्टी लाईनमध्ये येईल. ओके. आणि शहरी भागासाठी त्यांनी हे कॅल्क्युलेट केलं, ते आलं त्यांचं रुपये 578.80 अगेन प्रति माणसी आणि प्रति महिना म्हणजे मासिक. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर तेंडुलकर कमिटीने 2004-05 मध्ये PPP म्हणजे काय असतं ही संकल्पना आपण नंतर शिकणार आहोत. तुम्हाला थोडक्यात सांगतो. PPP म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. थोडक्यात सांगतो, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे काय. समजा अमेरिका आहे आणि इंडिया आहे. समजा इंडियातल्या एका माणसाचं उत्पन्न महिन्याला 1 लाख रुपये आहे. ठीक आहे. आता 1 लाख रुपयामध्ये आणि अमेरिकेचा एक माणूस आहे त्याचं पण महिन्याचं उत्पन्न 1 लाख रुपये आहे. म्हणजे त्याचं जितकं डॉलरमध्ये आहे डॉलरचं इक्विव्हॅलंट रुपयामध्ये 1 लाख होतात. आता याच्यात आपण जर नॉर्मली म्हटलं तर आपल्याला वाटेल की ही दोघांची लेवल सारखी आहे, पण तसं नाही. तुम्ही म्हणाल की सर दोघांचं उत्पन्न सारखंच आहे म्हणजे दोघं इक्विव्हॅलंट आहेत. नाही, कारण इंडियामध्ये या 1 लाखामध्ये तो किती वस्तू खरेदी करू शकतो किंवा किती सेवा खरेदी करू शकतो त्याच्याच इक्विव्हॅलंट US मधला माणूस कदाचित US मध्ये महागाई जास्त असेल किंवा काही सेवांची वस्तूंच्या किमती जास्त असेल तर तो कमी वस्तू खरेदी करू शकेल. सो विशिष्ट रुपयांमध्ये एका देशामध्ये जितक्या वस्तू खरेदी करता येतात आणि तेवढ्याच पैशांमध्ये दुसऱ्या याच्यामध्ये किती वस्तू खरेदी करता येतात याला पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणतात. ओके. ठीक आहे. सो
तेंडुलकर समितीने पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार पण दारिद्र्य रेषेचं इस्टिमेट केलं आणि त्यांनी ते इस्टिमेट केलं 33 रुपये पर डे. किती? 33 रुपये पर डे. ठीक आहे. सो नॉर्मल पद्धतीने ग्रामीण भागात 446.68, शहरी भागात 578.80 आणि पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार 33 रुपये पर डे सगळ्यांसाठी. ओके, ठीक आहे. आता या निकषांनुसार 2004-05 मध्ये जे पॉवर्टी लाईनचे आकडे आले 2004-05 नुसार काढले त्यांनी. ठीक आहे. त्यानुसार जी एकूण दारिद्र्य आहे म्हणजे ओव्हरऑल दारिद्र्य त्यांनी कॅल्क्युलेट केलं. त्या निकषांनुसार ते आलं 37.2%. आणि अशाच पद्धतीने जे लकडावाला समितीनुसार होतं ते लकडावाला समितीनुसार येत होतं 27.5%. म्हणजे हे लकडावालाच आहे. सो लकडावाला समितीच्या मानाने तेंडुलकर समितीच्या निकषांनुसार दारिद्र्य रेषेखालच्या लोकांची संख्या वाढली. कारण नॅचरल आहे की तेंडुलकर समितीने हेल्थ आणि एज्युकेशन हे दोघं वाढवले. मग नॅचरल आहे की हेल्थ आणि एज्युकेशन परवडणारे लोक कमी आहेत, म्हणजेच गरीब जास्त झाले. ठीक आहे. सो ओव्हरऑल 37.2. रूरल म्हणजे ग्रामीण भागामध्ये ही संख्या आली 41.8%. आणि शहरी भागामध्ये म्हणजे अर्बनमध्ये हे पर्सेंटेज आलं 25.7%. तेंडुलकर समितीच्या निकषांनुसार ओव्हरऑल 37.2. रूरलमध्ये अर्बनच्या मानाने जास्त 41%, 41.8 म्हणजे जवळजवळ 42%, आणि 25.7 अर्बन याच्यामध्ये म्हणजे शहरी भागामध्ये. ठीक आहे. आणि जे मॅक्सिमम दारिद्र्य आलं म्हणजे सगळ्यात जास्त दारिद्र्य रेषेखालच्या लोकांची संख्या आली ती अगेन ओरिसा राज्यामध्ये. ठीक आहे. सो ओरिसा. ठीक. ओके. आता अजून एक गोष्ट महत्वाची जरूर लक्षात ठेवा की तेंडुलकर समितीने एक सजेशन असं दिलं की इस्टिमेट करताना म्हणजे अंदाज बांधताना पूर्वी युनिफॉर्म रेफरन्स पिरियड ही एक संकल्पना वापरली जायची. ओके. युनिफॉर्म रेफरन्स पिरियड, त्याला URP म्हणतात किंवा याला युनिफॉर्म रिकॉल पिरियड पण म्हणतात. एक मी रफ सांगतोय, या इकॉनॉमीच्या थोड्या डिटेल कन्सेप्ट्स आहेत. आणि दुसरी असते ती म्हणजे MRP मेथड, याला म्हणतात मिक्स्ड रेफरन्स पिरियड. याच्या डिटेलमध्ये जायची गरज नाही किंवा दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण हे बघू. सो लक्षात एवढं ठेवायचं की पूर्वी म्हणजे तेंडुलकर समितीच्या आधी युनिफॉर्म रेफरन्स पिरियडनुसार इस्टिमेट केले जायचे. तेंडुलकर समितीने सांगितलं की मिक्स्ड रेफरन्स पिरियड म्हणजे MRP या संकल्पनेनुसार इस्टिमेट्स करायचे. ठीक आहे. ओके. सो हे जे महत्त्वाचे रेकमेंडेशन्स होते हे तेंडुलकर कमिटीचे रेकमेंडेशन्स होते.